पाहूयात पुढची बातमी। काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे। काँग्रेसनं कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वंदे मातरमची 2 कडवी मान्य करण्याचा ठराव केला आणि यावरूनच अमित शहांनी काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे। काँग्रेसनं लाखो स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला असून मतांसाठी लांगुल चालन सुरू असल्याचा हल्लाबोल शहांनी केला। स्वर्गीय बंकिम बाबू के इस अमर कृति का न केवल अपमान किया है, वो लाखों शहीदों का भी अपमान किया है जो वंदे मातरम का नारा लगाते लगाते देश की आजादी के लिए फांसी पर चढ़ गए, जिन्होंने कई साल जेल में काटे। आज कांग्रेस पार्टी 1937 का अपनी पार्टी का रिजोल्यूशन मान रही है और पार्लियामेंट के एक्ट को नकार रही है। ज्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर 2002 पर्यंत 50 वर्ष झेंडा फडकवला नाही आणि 2002ला ज्यांनी झेंडा फडकवला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांच्या आरोपाला तिरंगा झेंडा हा खांद्यावर घेऊन लढलेल्या पक्षाला, तिरंगा झेंडा खांद्यावर असताना गोळ्या खाल्लेला आणि फासावर गेलेल्या पक्षाला मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही। आम्ही 90 वर्षापासून वंदे मातरम म्हणतोय। आमच्या 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनापासून काँग्रेस वंदे मातरम म्हणत आली आहे। स्वातंत्र्यानंतर संविधान सभेमध्ये वंदे मातरम म्हटलंय। दर विधानसभेत लोकसभेच्या अधिवेशन सुरू असताना आम्ही वंदे मातरम म्हणतो। आमच्या पक्षाच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम म्हटलं जात आहे आणि अशी ज्यांनी वंदे मातरम म्हटलं नाही त्यांनी शाखेमध्ये वंदे मातरम म्हणणं सुरू करावं। काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे। खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं। या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे। आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही।